तर नमस्कार मंडळी, मी करणार आहे शेवयाची खीर. तर इथं मी 7-8 बदाम घेतलेले आहेत, ते उभे चिरून घेणार आहे असे. त्याच्यानंतर खोबरं पण खिसून घेतलेलं आहे. आता कढईमध्ये तूप टाकून हे शेवया लालसर होईपर्यंत परतून घेणार आहे मी. आता शेवया आपल्या लालसर परतून झालेल्या आहेत. आता मी हे काढून घेते. त्याच्यानंतर आपण हे बदाम आणि खोबरं पण ह्याच्यामध्ये परतून घेऊया तुपामध्ये. आता आपलं हे बदाम आणि खोबरं परतून झालेलं आहे. त्याच्यानंतर इथं मी गॅसवर पातेलं ठेवून त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकून कुटलेली विलायची टाकलेली आहे. त्याच्यानंतर 1 गिलास दूध टाकलं आहे. 1.5 वाटी साखर पण टाकून घेतली आहे मी. आता हे सर्व मिश्रण एकत्र करून दुधाला 1 उकळी आणली मी. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये शेवया टाकलेल्या आहेत. शेवया टाकल्याच्यानंतर किसलेलं खोबरं आणि बदाम पण टाकून घेतले आहेत वरतून. आता ही आपली शेवयाची खीर तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता, छान अशी ही खीर तयार झालेली आहे. धन्यवाद.